एकंदरीत आपल्याला दिसतं की अमेरिकन स्वातंत्र्य युद्धामध्ये सर्वात जास्त जर महत्त्वपूर्ण भूमिका कोणी बजावली असेल तर ते इंग्लंड, फ्रान्स, स्पेन, पोर्तुगाल या देशामधून आलेले जे लोक होते आणि पुढे जाऊन तिथे स्थायिक झालेले जे लोक होते, त्यांनी ती भूमिका जी होती ती बजावलेली होती. त्यामुळे अमेरिकन संस्कृती चा जो उदय आहे त्याच्यामध्ये मिश्र संस्कृती जी आहे ती मिश्र संस्कृती आणि त्या लोकांना वाटत होतं की नाही आपण आता आपल्या हा जो भूप्रदेश आहे हा आपला भूप्रदेश आहे. याच्यावर आपण स्थायिक झालेलो आहोत. या भूप्रदेशाचं संरक्षण करणे, या भूप्रदेशातील नैसर्गिक साधन संपत्तीचं संरक्षण करणे ही आपली जबाबदारी आहे. म्हणून त्यांनी त्या दृष्टीने प्रयत्न करण्यास सुरुवात केलेली होती. इंग्लंडमधील अत्याचारी कर व कायदे हे सुद्धा याच्यासाठी एक कारणीभूत ठरलेलं दिसून येतं. त्याच्यामध्ये स्टॅम्प ड्युटी हा सर्वात महत्त्वपूर्ण कायदा, नेव्हिगेशन ॲक्ट असो किंवा बाकीचे इतर काही कायदे असेल, हॅटच्या संदर्भामध्ये 1732 मधला कायदा असेल, नेव्हिगेशन्स कायदे होते 51 मधला, 60 मधला, 63 मधला, 73 मधला, हे जे कायदे आहेत. त्यानंतर 1765 मधला स्टॅम्प ड्युटी ॲक्ट, हे कायदे सर्व अन्यायकारी कायदे जे होते त्या कायद्याच्या विरोधात ही अमेरिकन क्रांती जी होती ती अमेरिकन राज्यक्रांती घडून आलेली होती असं आपल्याला दिसून येतं. वसाहतींना मिळालेले राजकीय आणि लष्करी अनुभव हे सुद्धा एक महत्त्वपूर्ण आहेत. कारण तिथे प्रतिनिधी जे आहेत ते तिथलेच प्रॉपर लोक जे आहेत, प्रॉपर मूळ निवासी जे आहेत त्यांना निवडून दिलं जात होतं आणि त्यांच्या याच्यावर ती अमेरिकन कौन्सिल जी आहेत ती तयार केली जायची. ती इंग्लंडचीच असायची. मात्र इंग्लंड तिथला कारभार पाहण्यासाठी ती कौन्सिल तयार करायचं आणि त्याच्यामध्ये तिथले स्थानिक प्रतिनिधी जे आहेत ते निवडून देण्यासाठी जनतेला सांगायचं. जनतेच्या माध्यमातून निवडून आलेले हे प्रतिनिधी जे आहेत ते प्रतिनिधी प्रामुख्याने तेथील जनतेच्या कल्याणासाठी कार्य जे आहेत ते कार्य करायचे. त्याच्यामुळे राजकीय आणि लष्करी अनुभव जे आहेत ते राजकीय आणि लष्करी अनुभव त्यांना मिळालेच. लष्करी अनुभव जे आहेत ते फ्रेंच आणि इंग्रज यांच्या युद्धामध्ये अमेरिकेतील सैनिकांनी सहभाग घेतल्यानंतर अमेरिकेतील सैनिकांना जो अनुभव आला त्याच्यावरून त्यांना लक्षात आलं की ब्रिटिशांना आपण सहज पराभूत करू शकतो. ब्रिटिशांपासून आपण सहज स्वातंत्र्य मिळवू शकतो आणि त्या स्वातंत्र्याची जी भावना त्यांच्या मनामध्ये निर्माण झाली त्यातूनच अमेरिकन स्वातंत्र्य युद्धाची सुरुवात झाल्याचं आपल्याला दिसून येतं. हा सर्वात एक महत्त्वपूर्ण मुद्दा, ना प्रतिनिधी ना आकार. आमचे प्रतिनिधी ब्रिटनच्या संसदेमध्ये नाहीत किंवा ब्रिटनच्या पार्लमेंटमध्ये नाहीत, तर आम्ही कर कर का द्यावा? आमचं ऐकून घेण्यासाठी तिथं प्रतिनिधी नाहीत आमचं कोणीही. त्यानंतर आमच्या मागण्या ज्या आहेत त्या मागण्या मांडण्यासाठी तिथे कोणी प्रतिनिधी नाहीत. तर मग आम्ही ब्रिटनला का कर द्यायचा? तर तिथं आमचे प्रतिनिधीच नाहीत. आम्ही आमच्या कराचा उपयोग जो आहे तो आम्ही आमच्या इथल्या विकासासाठी करणार. अशा पद्धतीची मागणी जी होती ती मागणी अमेरिकन याच्यामध्ये झाली. बोस्टन टी पार्टी हा एक महत्त्वपूर्ण मुद्दा आपल्याला लक्षात येतं, की त्या जवळपास 342 पेट्या ज्या आहेत त्या 342 पेट्या बोस्टन बंदरावर अमेरिकन सैनिकांनी समुद्रामध्ये टाकून दिल्या. कारण चहावरील जो कर होता तो कर रद्द करण्यात आलेला नव्हता. त्यामुळे त्या बोस्टन टी पार्टीवर बोस्टन या बंदरावर ही घटना जी होती ती घटना घडून आल्याचं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर विचारवंतांचे कार्य त्याच्यामध्ये फ्रँकलिन बेंजामिन फ्रँकलिन हा एक महत्त्वपूर्ण, थॉमस पॅन आणि थॉमस जेफरसन हे जे आहेत हे विचारवंत जे होते त्या विचारवंतांच्या माध्यमातून झालेली एकंदरीत तिथली एक तिथे पूर्णपणे जे वातावरण तयार झालेलं होतं त्या वातावरणाची निर्मिती जी झालेली होती यातून आपल्याला असं लक्षात येतं की अमेरिकन स्वातंत्र्य युद्ध जे आहे ते अमेरिकन स्वातंत्र्य युद्ध यशस्वी झालं. त्यामध्ये बेंजामिन फ्रँकलिन जे आहेत त्या बेंजामिन फ्रँकलिनने या सर्व गोष्टींमध्ये महत्त्वपूर्ण योगदान जे आहे ते योगदान दिलेलं आहेत. त्यांनी वसाहतीतील लोकांना एकत्रित येण्याचे आवाहन केले आणि त्याच्याच नेतृत्वाखाली सर्व वसाहतीने 1774 मध्ये फिलाडेल्फिया या ठिकाणी एक परिषद बोलवली आणि या परिषदेत इंग्लंडशी व्यापार बंद करण्याचा निर्णय जो होता तो निर्णय घेण्यात आला. हे विचारवंतांचं कार्य. दुसऱ्या फिलाडेल्फिया परिषदेमध्ये थॉमस पेन याने कॉमन सेन्स हे नावाची जी पुस्तिका आहे 50 पानाची पुस्तिका ती प्रसिद्ध केली. ज्याच्यामध्ये ती पुस्तिका जी आहे ती 10 जानेवारी 1776 रोजी प्रसिद्ध झालीत आणि त्याच्यामध्ये त्या पुस्तिकेमध्ये इंग्लंडचा राजा जो आहे तो इंग्लंडचा राजा 3रा जॉर्ज हा मठ्ठ असल्याचं आणि त्याच्याशी एकनिष्ठ राहण्याची गरज नाही
अशा पद्धतीचं सांगण्यात आलं. इंग्लंडचा राजा हा जो आहे हा मठ्ठ आहे. त्याला काहीही लक्षात येत नाहीत. म्हणून तो इंग्लंडचा जो राजा आहे, तर हा तिसरा जॉर्ज हा मठ्ठ असल्यामुळे त्याच्यासोबत आपण एकनिष्ठ राहण्याची काही आवश्यकता नाही. अशा पद्धतीचं मत जे आहे ते थॉमस पेननी म्हटलं. कशामध्ये? कॉमन सेन्स हा जो ग्रंथ लिहिला त्यांनी 1776 मध्ये. तर 1776 मध्ये लिहिलेल्या या कॉमन सेन्स या ग्रंथामध्ये त्यांनी हे विचार मांडले, की आपण त्याच्याशी एकनिष्ठ राहण्याची काही काही गरज नाही. कारण तो जो आहे तो राजा अतिशय मठ्ठ आहे आणि त्याला काहीही अधिकार नाहीत आपल्यावर कर लादण्याचे किंवा आपल्यावर अधिकार गाजवण्याचे. तो राहतो इंग्लंडमध्ये आणि तो अमेरिकेतील लोकांवर कर लादू शकत नाहीत किंवा तो इंग्लंडमधील लोकांवर दबाव आणू शकत नाहीत. अशा पद्धतीची विचारसरणी जी आहे ती कॉमन सेन्सच्या माध्यमातून थॉमस पेन यांनी व्यक्त केली. त्यासोबतच आपल्याला दिसून येतं, की वसाहतीतील व्यापार इंग्लंडपुरताच मर्यादित ठेवायचा आणि आपण तो इंग्लंडपुरताच मर्यादित न ठेवता आपण इतर देशांशी सोबत सुद्धा व्यापार करायचा, अशा पद्धतीचं मत जे होतं ते थॉमस पेननी व्यक्त केलं. म्हणजे एकंदरीत अमेरिकेला सांगण्यात आलेलं होतं, की अमेरिकेतील लोकांना सांगण्यात आलेलं होतं, की तुम्ही फक्त कशाशी व्यापार करायचा? आम्ही सांगेल त्याच देशाशी व्यापार करायचा आणि त्यातल्या त्यात इंग्लंडशी व्यापार करायचा, दुसऱ्या देशाशी व्यापार करायचा नाही. अशा पद्धतीचं अमेरिकन जनतेला सांगण्यात आल्यानंतर, अमेरिकन व्यापाऱ्यांना सांगण्यात आल्यानंतर, अमेरिकन व्यापारी जे होते ते व्यापारी पूर्णपणे या गोष्टीचा विरोध करू लागलेत आणि त्यांनी त्यातल्या त्यात थॉमस पेननी त्या आपल्या ग्रंथामध्ये कॉमन सेन्समध्ये हे सर्व मतं जे आहेत ती सर्व मतं मांडलीत. बेंजामिन फ्रँकलिनने ही आपली सर्व मतं जी आहेत ती मतं त्याच्यामध्ये मांडलीत आणि त्यानुसार त्याचा विरोध जो होता तो विरोध सुरू झाला. आणि पुढे आपल्याला असं दिसून येतं, की ही जी एकंदरीत परिस्थिती होती, या परिस्थितीवर सर्वात अ, तोडगा जो आहे किंवा सर्वात महत्त्वाचं जे कार्य केलेलं आहे, ते थॉमस जेफरसन यांनी केलेलं आहे. त्यांनी 4 जुलै 1776 रोजी अमेरिकेच्या स्वातंत्र्याचा जाहीरनामा जो आहे, तो अमेरिकेच्या स्वातंत्र्याचा जाहीरनामा प्रकाशित केला आणि अमेरिकेच्या स्वातंत्र्याच्या जाहीरनाम्याच्या माध्यमातून अमेरिकेमधील एकंदरीत शासन व्यवस्था जी आहे, ती शासन व्यवस्था कशा पद्धतीने आपल्याला दृढ करता येईल, याचा प्रयत्न जो होता, तो प्रयत्न सुरू झाल्याचं आपल्याला दिसून येतं आणि त्यानुसार थॉमस जेफरसन याने थॉमस जेफरसन जो होता, त्या थॉमस जेफरसनने 4 जुलै 1776 रोजी स्वातंत्र्याचा जाहीरनामा जो होता, तो स्वातंत्र्याचा जाहीरनामा प्रसिद्ध केला आणि त्यात सर्वच मानवांना निसर्गाने जीविताचा व स्वातंत्र्याचा हक्क दिला आहे. त्यामुळे हे स्वातंत्र्य नष्ट करण्याचा सरकारला शस्त्रबळाचा वापर करून हे स्वातंत्र्य नष्ट करण्याचा सरकारला अधिकार नाही, अशा पद्धतीचं मत जे होतं ते थॉमस जेफरसननी सांगितले, की सर्व मानव जातीला निसर्गानेच कशाचा अधिकार दिलेला आहे? निसर्गानेच स्वातंत्र्याचा अधिकार दिलेला आहे. त्यामुळे आपण ब्रिटिशांच्या गुलामगिरीमध्ये राहणे हे काही योग्य नाही. त्याच्यामुळे ब्रिटिशांनी इथे राबवलेली जी काही एकंदरीत प्रशासकीय व्यवस्था आहेत, ब्रिटिशांनी राबवलेले इथले अन्यायकारक कर जे आहेत, याला आपण काही बाध्य नाही. म्हणून आपण आपल्या पद्धतीने जीवन जे आहे ते जीवन जगायचं आहे आणि त्यांचा विरोध जो आहे तो विरोध करायचा आहे. या सर्व गोष्टीचा विरोध जो आहे तो विरोध करायचा आहे. अशा पद्धतीचं मत जे होतं ते थॉमस जेफरसन यांनी व्यक्त केलं आणि त्यानुसार त्यांनी कार्य करण्याची सुरुवात केली. सोबतच आपल्याला दिसून येतं, की स्वातंत्र्य नष्ट करणाऱ्या सरकारला शस्त्रबळाचा वापर करून दूर करणे योग्य आहे, अशा पद्धतीचं मत सुद्धा त्यांनी वारंवार व्यक्त केलं. वारंवार होणाऱ्या क्रांत्या लोकशाहीच्या दृष्टीने उत्तम औषध आहे, असं सुद्धा मत जे होतं ते मत त्यांनी व्यक्त केलं. म्हणजे आपण ही जी क्रांती करतो किंवा आपण हे जे मत व्यक्त करतो, हे लोकशाहीच्या दृष्टीने पूरक आहे. कारण लोकशाहीमध्ये स्वतःला सर्वाला त्यांचं स्वतःचं मत व्यक्त करण्याचा अधिकार जो आहे तो अधिकार आहे. त्याच्यामुळे आपण हे जे मत व्यक्त करतो, आपण हे स्वातंत्र्याच्या संदर्भामधला मत बोलून दाखवतो. हे बोलून दाखवलेलं मत सुद्धा योग्य आहेत, असं त्यांना वाटत होतं आणि त्यानुसार त्यांनी प्रयत्न जे होते ते प्रयत्न केल्याचं आपल्याला दिसून येतं. त्यानुसार आपल्याला दिसेल, की या सर्व विचारवंतांच्या बौद्धिक जागृतीमुळे किंवा बौद्धिक योगदानामुळे अमेरिकन स्वातंत्र्य युद्धाला सुरुवात जी आहे ती सुरुवात झाली आणि अमेरिकन स्वातंत्र्य युद्ध जे आहे ते अमेरिकन स्वातंत्र्य युद्ध सुरू झाल्याचं आपल्याला दिसून येतं. माझा आवाज येतो का? आवाज येतो का माझा?
येतोय सर. हां, ओके, ओके. तर हे युद्ध जे आहे ते युद्ध घडून आलं. त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचं तत्कालीन कारण काय होतं त्याच्यासाठी? तर आपल्याला दिसून येतं की इंग्लंडचे पंतप्रधान लॉर्ड नॉर्थर्न वसाहतीमधील असंतोष जो आहे तो कमी करण्यासाठी व इंग्लंडचे सर्वच वर्चस्व कायम ठेवण्यासाठी 1775 मध्ये त्याने एक अशी घोषणा केली की वसाहतींना संरक्षणाचा वाटा म्हणून स्वतःहून दिला तर वेगळे कर बसवले जाणार नाहीत. म्हणजे वसाहतींनी जे आहे त्या वसाहतींनी आम्ही तुमचं संरक्षण करत आहोत. कोण कोण ब्रिटिश तुमचं संरक्षण करतायत किंवा इंग्लंड तुमचं संरक्षण करतायत. तर तुम्ही स्वतःहून तसा कर जो आहे तो कर आम्हाला द्यायचा. संरक्षण कर. कोणी अशी घोषणा केली? इंग्लंडचे पंतप्रधान होते ज्यांचं नाव होतं लॉर्ड नॉर्थन. यांनी अमेरिकेमधल्या वसाहतींना तशी घोषणा केली की 1775 मध्ये की तुम्ही स्वतःहून कर द्या आम्हाला. आम्ही तुम्हाला त्याचा विरोध करणार नाहीत किंवा आम्ही तुम्हाला हे करणार नाहीत. म्हणजे तुमच्यावर ज्या बाकीचे जे कर आहेत ते बाकीचे कर लादणार नाहीत. तुम्ही आम्हाला एकमेव कर द्यायचा आणि तो म्हणजे संरक्षण कर. वसाहतींनी ही तडजोड फेटाळून लावली. म्हणजे ज्या वसाहती होत्या 13 वसाहती ज्या होत्या, ज्या अमेरिकन लोकांच्या वसाहती, त्या अमेरिकन लोकांच्या वसाहतींनी ही जी अट होती, कशाच्या संदर्भामधली? संरक्षण कर देण्याची. तुम्ही आमचं संरक्षणच करू नका ना त्यापेक्षा. त्यापेक्षा तुम्ही आमचं संरक्षण करू नका. आम्ही आमचं स्वतःचं संरक्षण करतो. कारण अमेरिकेचे स्वतःचे सैन्य जे होतं ते सैन्यसुद्धा निर्माण झालेलं होतं. कारण आपल्याला असं लक्षात येतं की पुढे जॉर्ज वॉशिंग्टनच्या नेतृत्वाखाली ब्रिटिशांविरुद्धचं जे युद्ध सुरू झालं त्याच्यामध्ये अमेरिकन सैन्य जे होतं ते अमेरिकन सैन्य पूर्णपणे प्रभावशाली सैन्य म्हणून ओळखलं जाऊ लागलं. तर या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या सर्व गोष्टीचा परिणाम जो होता तो परिणाम झाला आणि आपल्याला असं लक्षात येतं की 1775 मध्ये वसाहतींनी तडजोड करण्यासाठी नकार दिला आणि ती मागणी जी होती संरक्षण करायची ती फेटाळून लावली. याच सुमारामध्ये मॅसॅच्युएट्स आणि कॅम्फोर्ट या ज्या 2 वसाहती होत्या त्या वसाहतीवाल्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये ब्रिटिश सेनापती थॉमस गेज आणि त्याचे सेनानी स्मिथ यांच्या नेतृत्वाखाली 700 सैनिकांची तुकडी जो शस्त्रसाठा नष्ट करण्यासाठी पाठवली होती. परंतु लेक्सविस्ट आणि लेक्सविस्ट या येथे अमेरिकन क्रांतिकारकांनी या फौजेला अडवले आणि तिथे त्यांचा संघर्ष जो होता तो संघर्ष झाला. या संघर्षात 8 क्रांतिकारक जे होते ते ठार झालेत. या घटनेने अमेरिकेच्या क्रांतीला सुरुवात जी होती ती सुरुवात झाली. म्हणजे आता ज्या छोट्या-छोट्या लढाया ज्या होत्या त्या छोट्या-छोट्या लढाया अमेरिकन सैन्य विरुद्ध अमेरिकन सैन्य विरुद्ध इंग्लंडचं सैन्य यांच्यामध्ये होण्याची सुरुवात जी होती ती सुरुवात झालेली होती आणि तशा पद्धतीची जी सुरुवात आहे ती सुरुवात झालेली असल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये तिथे अमेरिका विरुद्ध इंग्लंड अशा पद्धतीचा जो संघर्ष होता तो संघर्ष पेटून आल्याचं आपल्याला दिसून येतं. आणि ही जी क्रांतिकारक घटना होती या क्रांतिकारक घटनेमध्ये 8 सैन्य जे होतं किंवा 8 अमेरिकन क्रांतिकारक जे होते ते मारले गेलेत आणि त्याच्यामुळे एकंदरीत क्रांतीचा वणवा जो आहे तो क्रांतीचा वणवा पेटल्याचं आपल्याला दिसून येतं. त्याच्यामध्ये सर्वात जास्त महत्त्वपूर्ण भूमिका बजावलेले हे जे 3 लोक होते बेंजामिन फ्रँकलिन, थॉमस पेन आणि थॉमस जेफरसन. थॉमस पेन्स यांनी कॉमन सेन्स हा ग्रंथ लिहिला होता आणि थॉमस जेफरसन्स यांनी स्वातंत्र्याचा जाहीरनामा हा प्रकाशित केलेला होता. त्यानंतर अमेरिकन क्रांती आणि स्वातंत्र्य युद्ध कशा पद्धतीने झालं? जॉर्ज वॉशिंग्टनचं नेतृत्व कशा पद्धतीने स्वीकारण्यात आलं? जॉर्ज वॉशिंग्टनने काय केलं? 10 मे 1775 रोजी फिलाडेल्फिया येथे दुसऱ्या परिषदेमध्ये 13 वसाहतींचे प्रतिनिधी एकत्र आले. या परिषदेत इंग्लंड विरुद्ध एकजुटीने लढण्याचा निर्णय जो होता तो लढण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी सरसेनापती म्हणून जॉर्ज वॉशिंग्टनची नियुक्ती जी होती ती नियुक्ती करण्यात आली. वॉशिंग्टन हा चारित्र्यसंपन्न व पराक्रमी नेता होता. त्याने सर्व वसाहतीतून आलेल्या सैनिकांना प्रशिक्षण दिले, शिस्त लावले, उत्साह निर्माण केला आणि स्वातंत्र्याची प्रेरणा जी होती ती त्यांच्यामध्ये जागृत केली आणि अशा पद्धतीने जॉर्ज वॉशिंग्टनने स्वतःच्या नेतृत्वाखाली ही जे युद्ध जे आहे ते युद्ध करण्याची घोषणा जी आहे ते घोषणा केली आणि यांच्या विरुद्ध ब्रिटिशांच्या विरुद्ध
एकसंघपणे लढण्याचा निर्णय जो होता तो लढण्याचा निर्णय घेतलात आणि त्याची अंमलबजावणी जी आहे ती अंमलबजावणी सुद्धा सुरू झाल्याचं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर बंकर्स हिलची लढाई आहे, याच्यामधल्या काही घटना आहेत आणि सॅरागोटाचा विजय आहेत आणि युरोपियन देशाच्या वसाहतींना मदत आहे. या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या गोष्टी अमेरिकन स्वातंत्र्य युद्धामधल्या काही महत्त्वपूर्ण घडामोडी आहेत. त्या घडामोडी काही बघणं आपल्याला इथे प्राप्त नाहीत. त्यानंतर पॅरिसचं तत्व स्वातंत्र्य ही एक महत्त्वपूर्ण घटना जी आहे ती घटना आहे. तर त्या तुम्हाला मी पाठवील नोट्सच्या स्वरूपामध्ये. तुम्ही त्या वाचून घ्यायच्या. आता आपल्याला महत्त्वपूर्ण मुद्दे म्हणजे ज्याच्यामध्ये 2 भाग आपण लक्षात घेणार आहोत. ते म्हटलं तर एक अमेरिकन स्वातंत्र्य युद्धाची कारणे आणि अमेरिकन स्वातंत्र्य युद्धाचे परिणाम. अमेरिकन स्वातंत्र्य युद्धाचे परिणाम काय झालेत, हे आपल्याला सुद्धा बघणं अत्यंत आवश्यक आहे. अमेरिकन स्वातंत्र्य युद्ध जे आहे ते स्वातंत्र्य युद्ध घडल्यानंतर अमेरिकन स्वातंत्र्य युद्धाचे परिणाम काय झालेत? त्याचं जागतिक इतिहासावर काय त्याचे परिणाम झालेत? स्वतः अमेरिकन देशावर त्याचे काय परिणाम झालेत? हा विचार सुद्धा करणं अत्यंत आवश्यक आहे. कालपर्यंत आपण अमेरिकन स्वातंत्र्य युद्धाची कारणं जी आहेत ती कारणं बघितलीत. ज्याच्यामध्ये प्रामुख्याने इंग्लंडचा स्वार्थी दृष्टिकोन असेल, त्यानंतर अमेरिकन संस्कृतीचा उदय असेल, इंग्लंडमधील अत्याचारी कर व कायदे असतील, वसाहतींना मिळालेला राजकीय आणि लष्करी अनुभव असेल, ना प्रतिनिधी ना कर ही असेल तरतूद असेल, बोस्टन टी पार्टी असेल आणि विचारवंतांचं कार्य असेल, या सर्व गोष्टी ज्या होत्या त्या अमेरिकन स्वातंत्र्य युद्धाला कारणीभूत होत्या आणि तत्कालीन कारण. आता आपल्याला बघायचं की अमेरिकन स्वातंत्र्य युद्धाचे परिणाम काय झालेले आहेत. अमेरिकन स्वातंत्र्य युद्ध जे होतं त्याचे परिणाम जे होते ते परिणाम सुद्धा जागतिक स्तरावर स्वतः अमेरिकन देशावर सुद्धा मोठ्या प्रमाणात झाले. आज जे अमेरिकेचं स्वरूप दिसतं आपल्याला, तर हे अमेरिकेचं स्वरूप कशामुळे दिसतं? तर आपल्याला लक्षात येईल की 1775 मध्ये अमेरिकन स्वातंत्र्य युद्ध झालं आणि अमेरिकन स्वातंत्र्य युद्ध यशस्वी झालं. अमेरिकेने ब्रिटिशांच्या ताब्यातून स्वतःला मुक्त करून घेतलं. या मिश्र संस्कृतीचे हे जे लोक होते, ते या लोकांनी अमेरिकेचा जो भूप्रदेश आहे, या भूप्रदेशाचा उपयोग आपल्या विकासासाठी आणि हा देश कसा डेव्हलप होईल याच्यासाठी जो आहे तो करून घेतला. कारण नैसर्गिक दृष्टिकोनातून अत्यंत समृद्ध असा देश होता. भूप्रदेशाच्या दृष्टिकोनातून अत्यंत मोठा असा देश होता. कारण इंग्लंडची जर तुलना केली अमेरिकेशी, तर इंग्लंडचा भूप्रदेश अत्यंत छोटा, पण अमेरिकेचा अत्यंत मोठा असा भूप्रदेश होता. अशा भूप्रदेशामध्ये स्वतःला स्वतःला सिद्ध करणं हे त्यांना शक्य होतं. कोणाला? जे इतर देशातून आलेले लोक होते, युरोपियन देशातून आलेले होते, इंग्लंडमधून आलेले होते, स्पेनमधून आलेले होते, फ्रान्समधून आलेले होते, डचमधून आलेले होते. हे जे युरोपियन देशांमधून आलेले हे जे लोक होते, या लोकांना हा भूप्रदेश आता आपला वाटू लागला आणि या भूप्रदेशाचा आता आपल्याला कसा विकास करता येईल याचा प्रयत्न जो होता तो प्रयत्न यांच्याकडून सुरू झाला आणि त्या दृष्टीने त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये कार्य करण्याची सुरुवात जी होती ती सुरुवात केली आणि त्यांना असं लक्षात आलं की या भूप्रदेशामध्ये हा जो भूप्रदेश आहे हा भूप्रदेश आपला आहे. आपण या भूप्रदेशाचे मालक आहोत. जरी आपण बाहेर देशातून आलेलो असलो तरी आपण या देशाचे मालक आहोत आणि म्हणून आपण या भूप्रदेशाचं संरक्षण करणे, या भूप्रदेशामध्ये आपण स्वतःला एस्टॅब्लिश करणे, या भूप्रदेशामध्ये आपण आपलं स्वतःचं डेव्हलपमेंट करणे, आर्थिक विकास करणे, असं या लोकांनी ठरवलं आणि त्यानुसार त्यांनी अमेरिकन भूप्रदेशामध्ये आपला वर्चस्व जे आहे ते वर्चस्व प्रस्थापित केलं. म्हणूनच आपल्याला दिसून येतं की 1775 मध्ये अमेरिका हा जो आहे हा स्वतंत्र देश म्हणून निर्माण झाला आणि अत्यंत कमी कालावधीमध्ये या देशाने आपली नैसर्गिक साधन संपत्तीच्या भरोशावर प्रचंड प्रमाणामध्ये आपली प्रगती जी होती ती प्रगती करून घेतल्याचं आपल्याला दिसून येतं. म्हणजे ही जी एकंदरीत पार्श्वभूमी होती, ही पार्श्वभूमी सुद्धा त्याच्यामध्ये महत्वाची आहेत. तर त्याच्यामध्ये अमेरिकन स्वातंत्र्य युद्धाचे काय काय परिणाम जे आहेत ते परिणाम जागतिक इतिहासावर झाले, तो भाग सुद्धा आपल्याला याच्यामध्ये लक्षात घ्यावा लागेल. त्यामध्ये नव्या बलशाली राष्ट्रांचा उदय. अमेरिकन स्वातंत्र्य युद्धामुळे 13 वसाहतीवरील इंग्लंडचे वर्चस्व जे आहे ते कायमचे संपुष्टात आले. हा एक महत्वपूर्ण भाग जो आहे तो भाग घडून आला की 13 ज्या वसाहती होत्या त्या 13 वसाहतींवरचे इंग्लंडचे जे वर्चस्व होते ते इंग्लंडचे वर्चस्व हे कायमस्वरूपी नष्ट झालेत किंवा कायमस्वरूपी गेलेत असं आपल्याला दिसून येतं आणि त्याचा परिणाम असा झाला की वसाहतींनी आपल्या स्वायत्ततेचा बळी देऊन बलशाली राष्ट्र उभारण्याचा निश्चय जो होता तो निश्चय केला
त्यामुळे संयुक्त राज्य अमेरिका म्हणजे युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका या अमेरिका देशाचा उदय जो होता तो उदय झाला. काय? युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका असा हा जो देश होता, या देशाचा उदय जो होता तो उदय झाल्याचं आपल्याला दिसून येतं. युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका. आणि या बलशाली देशाचा उदय झाला. अमेरिकेने राजेशाहीला नकार देऊन प्रजासत्ताक शासन पद्धतीचा स्वीकार केला. कोणीही राजा असणार नाहीत, कारण तिथे राजेशाही तशी नव्हतीच. कारण तिथे आलेले जे लोक होते, ते कोणाचं प्रतिनिधित्व करणारे लोक होते? ब्रिटनच्या राजाचं प्रतिनिधित्व करणारे, फ्रेंचच्या राजाचं प्रतिनिधित्व करणारे. म्हणून तिथे स्वतःचा असा तिथला राजा कोणी नव्हता. तिथे मूळतः निग्रो लोक होते. त्यामुळे आपल्याला असं दिसून येतं, की त्यांनी राजेशाहीचा तर नकार दिला आणि स्वतंत्र प्रजासत्ताक शासन पद्धती जे ती शासन पद्धती स्वीकारली. तिथे ब्रिटन सारखीच पार्लमेंट जे ती पार्लमेंट उदयास आली पुढे. काय म्हणतात त्या पार्लमेंटला तिथल्या? कोण सांगू शकेल? काय म्हणतात हॅलो. अमेरिका? हा बोला. आवाज येतो का? हो सर, काय क्वेश्चन केला? अमेरिकेमधल्या पार्लमेंटला काय म्हणतात? अमेरिकेतल्या संसदेला काय म्हटलं जातं? काय म्हटलं जातं? कोण सांगू शकेल? आकाश, रुपेश, भागवत, काय म्हटलं जातं त्यांना? अमेरिकेतली जी संसद आहे त्याला काय म्हटलं जातं? अमेरिकेतल्या संसदेला सिनेट असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? सिनेट. तर आपल्याला दिसून येतं की अमेरिकेमध्ये ज्या पद्धतीने ब्रिटनमध्ये पार्लमेंट निर्माण झालं, त्याच पद्धतीने अमेरिकेमध्ये सुद्धा संसदीय शासन पद्धतीनुसार शासन चालवण्याची पद्धत जी होती ती सुरू करायची, अशा पद्धतीचा निर्णय घेण्यात आला. तिथला जो प्रमुख असतो त्याला आता आपण राष्ट्राध्यक्ष असं म्हणतो, आहे की नाही? राष्ट्राध्यक्ष. तिथे वेगवेगळे जे स्टेट्स आहेत, युनायटेड स्टेट्स का म्हटलं गेलेलं आहे? कारण तिथे संघराज्य पद्धत जी आहे ती संघराज्य पद्धत अस्तित्वात आली. आणि या संघराज्य पद्धतीनुसार जे वेगवेगळे स्टेट्स आहेत, त्या स्टेट्सवर एक गव्हर्नर असतो तिथला एक गव्हर्नर असतो आणि त्या गव्हर्नरच्या माध्यमातून राज्यकारभार जो आहे तो राज्यकारभार. मुख्यमंत्री नाही. तिथे काय असतो? गव्हर्नर असतो आणि त्या गव्हर्नरच्या माध्यमातून त्या स्टेटचा, त्या राज्याचा कारभार. आणि असे स्टेट्स मिळून सर्व स्टेट्स मिळून अमेरिकन युनायटेड स्टेट जे आहेत ते तयार झालेले आहेत. आणि त्या युनायटेड स्टेटमध्ये प्रमुख जो असतो तो कोण असतो? राष्ट्राध्यक्ष असतो. आता सध्याच्या परिस्थितीमध्ये ट्रम्प हे जे आहेत ते अध्यक्ष आहेत. त्याच्या अगोदर बाराक ओबामा हे तिथले अध्यक्ष होते. त्याच्या अगोदर क्लिंटन हे तिथले अध्यक्ष होते. जॉर्ज बुश हे काही दिवस अध्यक्ष होते. बरेच अध्यक्ष झाले, पण पहिला अध्यक्ष जे होते ते कोण होते तिथले? वॉशिंग्टन. जॉर्ज वॉशिंग्टन हे जे आहेत हे पहिले अध्यक्ष होते अमेरिकेचे. आणि अशा पद्धतीने त्यांनी राजेशाहीचा नकार दिला आणि प्रजासत्ताक शासन पद्धती जी आहे ती प्रजासत्ताक शासन पद्धती स्वीकारली. संपूर्ण जगासमोर एक आदर्श जो आहे तो आदर्श ठेवला. कारण आपल्याला दिसून येतं की इंग्लंडमध्ये राजेशाही, फ्रेंचमध्ये राजेशाही, बाकीचे जे काही पोर्तुगाल देश होता तिथे सुद्धा राजेशाही, युरोपियन खंडांमध्ये राजेशाही होती. मात्र अमेरिकेमध्ये राजेशाहीला महत्व न देता प्रजासत्ताक शासन पद्धतीला महत्व देण्यात आलं. कारण अमेरिका हा देश हा असा एकमेव देश आहे की ज्या देशांमधून प्रजासत्ताक शासन पद्धतीची जी सुरुवात आहे ती सुरुवात झालेली आहे. आपण भलाई जरी म्हणत असलो की इंग्लंड हा लोकशाहीचा जनक असलेला देश आहे. इंग्लंडमध्ये लोकशाहीचा उदय जो आहे तो उदय झालेलाच आहे. डेमोक्रेसी जी आहे ती इंग्लंडमध्ये विकसित झालेलीच आहे. मात्र खऱ्या डेमोक्रेसीचं जर उदाहरण आपल्याला जर बघायचं असेल की प्रजासत्ताकच्या माध्यमातून शासन पद्धती, कारण राजेशाही नाहीच. कारण इंग्लंडमध्ये राजेशाही होती. तिथे मात्र नाममात्र राजेशाही. पुढे जाऊन ती नाममात्र राजेशाही झाली. पण अमेरिकेमध्ये प्रजासत्ताक शासन पद्धती स्वीकारत असतानाच मूळतः सूत्र जी आहेत ती एका विशिष्ट अशा पद्धतीने लोकांच्या हातामध्ये, लोकांच्या मतदानाला किंमत देऊन ते शासन पद्धती जी होती ती शासन पद्धतीचा विकास जो होता तो विकास करण्यात आला आणि जगासमोर एक आदर्श प्रजासत्ताकचं उदाहरण जे आहे ते उदाहरण अमेरिकन राज्यक्रांतीने किंवा अमेरिकन स्वातंत्र्य युद्धाने दिलेलं दिसून येते. त्यानंतर दुसरी देणगी म्हणजे संघराज्य पद्धती. ही अमेरिकेने दिलेली जगाला दुसरी महत्वपूर्ण देणगी जी आहे ती एक प्रजासत्ताक शासन पद्धती आणि दुसरी संघराज्य पद्धती.
म्हणजे केंद्राचं शासन असेल, मात्र त्यासोबतच जे छोटे-छोटे जे छोटे-छोटे राज्य असतील, त्या राज्यांची जी शासन पद्धती आहे तिच्या भारताने याच्यातून कोणत्या गोष्टीचा स्वीकार केलेला आहे? कोणत्या गोष्टीचा स्वीकार केलेला आहे भारताने? भारतीय राज्यघटनेने यामधले कोणत्या गोष्टीचा स्वीकार केलेला आहे? कोण सांगू शकेल? अमेरिकेकडून आपण कोणत्या गोष्टीचा स्वीकार लोकशाही, गणराज्य पद्धती. हा लोकशाहीचा तर स्वीकार आपण केलेलाच आहे. तर आपण लोकशाही पद्धतीचा जो स्वीकार जो आहे तर तो आपण असं म्हणू शकत नाही डायरेक्ट अमेरिकेकडून आपण केलेला आहे. कारण लोकशाही ही शासन पद्धती आहे, जे इंग्लंडमधून ती विकसित झालेली आहे. कोणत्या शासन हं. पद्धतीचा आपण स्वीकार केलेला आहे? आपल्याला दिसून येतं, की राष्ट्राध्यक्षासारखं आपल्याकडे पद आहेत. एक म्हणजे राष्ट्रपतीचं पद आणि दुसरं संघराज्य पद्धती म्हणजे ना आपल्याकडे आपल्या राज्याचं स्वतंत्र असं सरकार आहे. असं आहे की नाही? स्वतंत्र असं सरकार असतं. महाराष्ट्र राज्य असेल, महाराष्ट्र राज्याचं स्वतंत्र असं सरकार. कर्नाटक राज्य असेल, कर्नाटक राज्याचं स्वतंत्र असं सरकार आणि केंद्रीय सरकार जे आहे ते केंद्रीय सरकार म्हटलं तर दिल्लीमधलं सरकार, केंद्रीय सरकार. ही जी शासन पद्धती होती, ही शासन पद्धती म्हणजे ज्याला आपण म्हणतो संघराज्यात्मक शासन पद्धती. या संघराज्यात्मक शासन पद्धतीचा स्वीकार सुद्धा भारताने केलेला आहे. राज्यघटनेमध्ये केलेला असल्याचं आपल्याला दिसून वसाहतींनी उपभोगलेले स्वातंत्र्य, अधिकार कायम ठेवून त्यांना एकत्र गुंफण्यासाठी बलाढ्य देश केंद्र सरकारची आवश्यकता आहे. अशा पद्धतीचं मत जे होतं ते अमेरिकेमध्ये सुद्धा व्यक्त करण्यात आलं आणि एक केंद्र सरकार जे आहे ते केंद्र सरकार सुद्धा स्थापन करण्यात आलं आणि छोटी-छोटी संघराज्य जी होती, ती संघराज्य सुद्धा स्थापन करण्यात आली. संघराज्याचं वेगळं आणि केंद्राचं वेगळं सरकार. मात्र जबाबदार कोणाला राहतील ते घटक राज्य, हे घटक राज्य जे आहेत ते जबाबदार केंद्राला जबाबदार राहतील. केंद्र सरकारला ते जबाबदार राहतील. यानुसार ही जी शासन पद्धती होती, ही शासन पद्धती तयार करण्यात आली आणि त्यानंतर आपल्याला असं दिसून येतं, की वसाहतींना उपभोगलेले स्वातंत्र्य आणि अधिकार जे आहेत, ते अधिकार कायम ठेवून त्यांना एकत्र गुंफण्यासाठी बलाढ्य केंद्र सरकारची निर्मिती ती स्थापन करण्यात आली. जॉर्ज वॉशिंग्टन व इतर नेत्यांनी आपल्या बुद्धिचातुर्याने या कामाला एक महत्त्वपूर्ण जोड जी आहे ती जोड दिली. त्यामुळे जगातील सर्वात मोठे व पहिले संघराज्य व स्वतंत्र अमेरिकन संघराज्य म्हणून अमेरिकेची निर्मिती जी आहे ती निर्मिती झाली. जगातले सर्वात मोठे पहिले संघराज्य म्हणून ज्याची निर्मिती झालेली आहे तो देश म्हणजे कोणता? तर तो देश म्हणजे अमेरिका आणि अमेरिकेची अशा पद्धतीची निर्मिती जी होती ती निर्मिती झाली. जॉर्ज वॉशिंग्टन हे अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष बनलेत. जॉर्ज वॉशिंग्टन हे अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष बनलेच व लवकरच अमेरिकेत विपुल नैसर्गिक साधन संपत्तीचा उपयोग करून आपले राष्ट्र सर्व क्षेत्रात शक्तिशाली बनवण्यामध्ये जॉर्ज वॉशिंग्टनने महत्त्वपूर्ण भूमिका दर्शवली आणि त्यांच्याच या योगदानामुळे त्यांच्या नावावर एक शहर आहे वॉशिंग्टन हे शहर आहे की नाही. तर ते वॉशिंग्टन हे शहर त्यानंतर इंग्लंडवरील त्याचा परिणाम काय झालेला आहे इंग्लंडवर त्याचा परिणाम म्हणजे अमेरिकन स्वातंत्र्य युद्धाचे परिणाम ज्यावेळेस आपण लक्षात घेतो तर इंग्लंडवर काय त्याचा परिणाम झालेला आहे हा एक सुद्धा महत्त्वपूर्ण भाग आपल्याला लक्षात घ्यावा लागतो की इंग्लंडवर त्याचा परिणाम जो आहे तो परिणाम कशा पद्धतीने झाला तर आपल्याला दिसेल की इंग्लंडवर त्याचा परिणाम जो आहे तो अमेरिकन क्रांतीचा इंग्लंडवर दूरगामी परिणाम घडून आला 13 वसाहतीकडून झालेला पराभव इंग्लंडसाठी अत्यंत धक्कादायक होता वसाहतींवर अतिरेकी झालेल्या निर्बंधामुळे ही क्रांती झाली ही इंग्लंडला जाणीव झाली त्यामुळे त्यांनी बाकीच्या ज्या काही वसाहती होत्या जसं भारत असेल किंवा इतर देशांमध्ये त्यांच्या ज्या काही वसाहती होत्या त्या वसाहतींना आता हळूहळू वसाहतिक स्वातंत्र्य देण्याची जी सुरुवात आहे ती सुरुवात केली अन्यायकारक त्यांच्यावरची जे काही कर होते ते कर कमी करण्याची सुरुवात जी आहे ती सुरुवात केल्याचं आपल्याला दिसून येतं तिथल्या लोकांना शासन व्यवस्थेमध्ये सहभागी करून घेणं अशा पद्धतीची सुरुवात जी आहे ती सुरुवात केल्याचं आपल्याला दिसून येतं वसाहतीवरील अतिरिक्त निर्बंधामुळे येथे क्रांती झाली याची जाणीव इंग्लंडला झाली आपल्या ताब्यातील इतर वसाहती निसटून जाऊ नयेत यासाठी भारत असेल कॅनडा असेल ऑस्ट्रेलिया असेल या वसाहतींमध्ये त्यांनी उदारवतवादी धोरणाचा जो स्वीकार आहे तो स्वीकार केला राजा तिसऱ्या जॉर्जची प्रतिष्ठा जी आहे ती प्रतिष्ठा पूर्णपणे धुळीस मिळाली निवडणुकीत टोरी पक्षाचा पराभव होऊन विंग पक्ष जो आहे तो सत्तेवर आला आणि संसदेत लोकप्रतिनिधींनी राजाचे अधिकार जे आहेत ते राजाचे अधिकार कमी केलेत म्हणजे आतापर्यंत
1775 पर्यंत राजाला बऱ्याच प्रमाणामध्ये अधिकार होते. ते अधिकार आता काय झालेले आहेत, अमेरिकन स्वातंत्र्य युद्धामुळे इंग्लंडच्या राजाचे अधिकार जे आहेत ते कमी झालेत. कारण अमेरिकेसारखी सदन वसाहत जी होती, ती वसाहत कोणाच्या ताब्यामधून गेलेली होती? ब्रिटिशांच्या ताब्यामधून गेलेली होती. त्यामुळे त्याचे दुर्गामी परिणाम जे होते ते इंग्लंडवर झाल्याचे आपल्याला दिसून येतं. त्यानंतर फ्रेंच राज्यक्रांती, राज्यघटनेचा उदय, समते तत्व व गुलामगिरीची चळवळ आणि जागतिक महासत्ता म्हणून अमेरिकेचा उदय, हे पॉइंट्स जे आहेत आपण पुढच्या तासाला बघूया. ठीक आहे. कोणाला काही प्रश्न असतील तर विचारू शकता. याच्यावर काही प्रश्न असतील तर विचारू शकता. आहे का काही प्रश्न? सर हा बोल आकाश, बोल. असं भारतामध्ये प्रेसिडेंट आणि प्राईम मिनिस्टर म्हणजे कसं सेपरेट असतं, तसं अमेरिकेत म्हणजे एकच असतं ना हो हो, दोन्ही पण? अमेरिकेतले राष्ट्राध्यक्ष जे आहेत ते एकच. अमेरिकेतले हा. राष्ट्राध्यक्ष जे आहेत ते एकच. पण आपल्या भारतामध्ये कसं केलेलं आहे, तर भारतामध्ये राष्ट्रपती पद निर्माण केलं, मात्र ते नाममात्र ठेवलं आहे. जसं इंग्लंडचा राजा जसा नाममात्र, तसं भारतातलं राष्ट्रपतीचं पद नाममात्र. आणि आपल्याकडे इंग्लंडमध्ये ज्या पद्धतीने पंतप्रधान आहेत, त्याच पद्धतीने भारतामध्ये सुद्धा पंतप्रधान जो आहे तो निर्माण केला. इंग्लंडमध्ये हाऊस ऑफ कॉमन आणि हाऊस ऑफ लॉर्ड असे दोन सभागृह जसे आहेत, तशाच पद्धतीने भारतामध्ये हाऊस ऑफ लोकसभा आणि राज्यसभा आहे की नाही. ही जी शासन पद्धत, आता ब्रिटनची शासन पद्धती आणि अमेरिकनची शासन पद्धती याच्यातलं जे मिश्र स्वरूप आहे, त्याच्यामधलं संघराज्य शासन पद्धतीचं स्वरूप जे आहे ते आपण स्वीकारलेलं आहे. आणि राष्ट्राध्यक्ष पद जे आहे ते राष्ट्राध्यक्ष पद जरी आपण त्यांच्याकडून स्वीकारलं, आपण राजापद नाही स्वीकारलंय ना, आहे की नाही. आपण राष्ट्राध्यक्ष पद स्वीकारलं म्हणजे राष्ट्रपतीचं पद स्वीकारलं, आपण त्याला राष्ट्रपती असं म्हटलं. आपण प्रेसिडेंट म्हणतो ना आपण, आहे की नाही. हो. हा, तर राष्ट्रपतीचं हे जे पद स्वीकारलेलं आहे, ते ह्या राष्ट्रपतीच्या पदानुसार राष्ट्रपतीला फक्त नाममात्र ठेवलं आहे. ब्रिटनच्या राजाप्रमाणे त्याला नाममात्र करून टाकलेलं आहे, असं केलेलं आहे. अजून कोणाला काही प्रश्न? ही जी अमेरिकन जी शासन पद्धती आहे, संघराज्यात्मक शासन पद्धती, ते भारताने तंतोतंत स्वीकारलेले आहेत. कारण भारतामध्ये जे विविध राज्य जे आहेत, त्या विविध राज्यांमध्ये विविध सरकार जे आहेत ते स्वतंत्र सरकार असतात, आहे की नाही. आणि केंद्रीय सत्ता एक केंद्रीय सत्ता. अमेरिकेमध्ये सुद्धा केंद्रीय सत्ता जे आहे ते केंद्रीय सत्ता एक असते, मात्र संघराज्य जे आहेत ते संघराज्यांचे स्वतंत्र गव्हर्नर असतात गव्हर्नर. आता एक भारतीय वंशाचं कोणतरी एक गव्हर्नर आहे अमेरिकेत, त्याचं नाव मला लक्षात नाही, पण ते सुद्धा भारतीय. आणि सिनेटमध्ये सुद्धा बऱ्याच प्रमाणामध्ये भारतीय कर्मचारी आहेत. तिथलं जे आहेत सिनेट, त्याच्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये भारतीय कर्मचारी जे ते आहेत. अजून काही कोणाला प्रश्न? सर तुम्ही म्हटले पार्लमेंटला अमेरिकेत काय म्हणते, संसदच म्हणत असतील ना, आपल्या इथे म्हणते तसे. आपल्याकडे आपण पार्लमेंट म्हणतो, त्यांना सिनेट म्हटलं जातं तिथे. सिनेट का? हा. पार्लमेंट शब्द हा आपला नाही आहे. पार्लमेंट हा शब्द कुठला आहे? ब्रिटनचा आहे. ब्रिटिशांनी पार्लमेंट डेमोक्रेसी जी आहे ते डेव्हलपमेंट केलेली आहे. संसदीय लोकशाही असं त्याला म्हटलं जातं. काय? लोकशाही नाही निवड, डेमोक्रेसी नाही निवड, त्याला काय म्हटलं जातं? संसदीय लोकशाही, म्हणजे पार्लमेंटरी डेमोक्रेसी. हे जे आहेत हे कोणी डेव्हलप केलेलं आहे? हे ब्रिटनने डेव्हलप केलेले आहेत. ब्रिटनमध्ये त्याच्यासाठी वेगवेगळे कायदे जे आहेत ते कायदे झाले. चार्टर चळवळपासून ती चळवळ जी होती ती चळवळ सुरू झालेली होती. मूलभूत अधिकारासाठी सुद्धा ब्रिटनमध्ये चळवळी ज्या आहेत त्या चळवळी निर्माण करण्यात आलेल्या होत्या. ज्या पद्धतीने भारतामध्ये स्त्रियांना सुद्धा मतदानाचा अधिकार आहे, तसा ब्रिटनमध्ये नव्हता अगोदर. तो मिळवून घ्यावा लागला. त्याच्यासाठी स्त्रियांना तिथे आंदोलनं करावी लागली. आणि तेव्हा कुठं तिथल्या स्त्रियांना तिथल्या मतदानाचा अधिकार जो आहे तो मतदानाचा अधिकार मिळाला. घर भाडेकरू ज्यांचं स्वतःचं घर आहे त्यांनाच फक्त मतदानाचा अधिकार, भाडेकरू जे असतील त्यांना मतदानाचा अधिकार नव्हता इंग्लंडमध्ये. ते सर्व मिळालं तिथे. तुम्हाला मी एक पीडीएफ पाठवेल पार्लमेंटरी डेमोक्रेसीचं, कशा पद्धतीने ते डेव्हलप झालं इंग्लंडमध्ये. आणि नंतर जगाने हळूहळू ते स्वीकारलं. पार्लमेंट हे इंग्लंडचं आहे, पार्लमेंटरी डेमोक्रेसी. अमेरिकेचं जे होतं ते सिनेट.
आणि मग भारताचं आपण त्याला पार्लमेंटरी असं सहज म्हणतो आपण त्यांना कारण आपल्यावर सर्वात जास्त प्रभाव कोणाचा राहील? इंग्लंडचा राहील की अमेरिकेचा राहील? कोण? संध्याने प्रश्न विचारलाय ना की कोमलने? कोणी प्रश्न विचारलाय? संध्याने. हा. तर संध्या. आपल्याकडे कोणाचा प्रभाव जास्त राहील? इंग्लंडचा प्रभाव राहील की अमेरिकेचा प्रभाव राहील जास्त त्यावेळेस? त्यावेळेस भारत स्वतंत्र झाला त्यावेळेस. सहज सांगा. हा? कोणाचा राहील? इंग्लंडचा प्रभाव. कसा 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 राहील? आता एवढं सांग मला, कसा राहील तो प्रभाव? अमेरिका तेव्हाच आपल्यावरती राज्य करून गेली होती ना. नाही, अमेरिकेने राज्यच केलं नाही आपल्यावर. इंग्लंड आपल्यावर राज्य करून गेलं होतं नुकतंच. येस येस, इंग्लंडने आपल्यावर राज्य केलं. इंग्लंडचा प्रभाव आपल्यावर जास्त का राहणार? कारण भारतामधली जी काही ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सिस्टीम असेल किंवा पॉलिटिकल सिस्टीम असेल, जे डेव्हलप करण्यामध्ये जर सर्वात महत्वाचं योगदान जे जर कोणी दिलेलं असेल ते इंग्रजांनी दिलेलं आहे. भारतामधले विविध कायदे जे आहेत ते कायदे निर्माण करण्यासाठी सर्वात महत्वपूर्ण योगदान जे आहे ते कोणाचं आहे? इंग्रजांचं आहे. त्यांनी ते डेव्हलप केले आणि त्यानुसार ते क्रांती जी आहे ती क्रांती झालेली दिसून येतं. म्हणजे बदल जे आहेत ते बदल झालेले दिसून येतात. ठीक आहे. अजून कोणाला काही प्रश्न असेल तर प्रश्न विचारा. आहे वेळ, बराच वेळ आहे बहुतेक. अजून 3-4 मिनिट आहे. बरं, समजला का हा भाग? कालपासून आपण जो बघत आहोत अमेरिकन स्वातंत्र्य युद्ध, याच्यामधलं काय समजलं तुम्हाला? कोण बोलू शकतं? काय समजलं याच्यामधलं? किती भाग आपल्याला लक्षात आलेला आहे?